रामकृष्ण हरी. आज आपण व्हिडिओ घेऊन आलो आहे. आपल्या आरतीनंतर आपण जे घालीन लोटांगण म्हणतो त्याच्यामधला आपला एक श्लोक आहे, कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा. आता याच्यामध्ये एक छोटीशी चूक होते, ती आपण पाहणार आहोत. आपण काय म्हणतो, कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यज्ञम. यज्ञ येतं तिथे, तसा शब्द नाहीये. करोमि यद्यत सकलम परस्मय नारायणायति समर्पयामी. आता इथे हा जो श्लोक आहे तो मुकुंदमाला यातून घेतलेला आहे. आपण फक्त बोलताना करोमि यज्ञम सकल परस्मय असं म्हणतो, तर तिथे यज्ञ हा शब्द नाहीये, करोमि यद्यत सकलम परस्मय. आता हाच श्लोक श्रीमद भागवतामध्ये पण 11वा अध्यायात 11वा खंड त्यातला 2रा अध्याय आणि 36वा श्लोक आहे. तर त्याच्यामध्ये करोमीच्या ऐवजी करोति यद्यत सकल परस्मय आणि त्याच्या आधी बुद्ध्यात्मनावा नुसृत स्वभावात असं आहे. आता इथे करोमीच्या ऐवजी करोती. करोमी म्हणताना आपण म्हणतो की मी हे करतोय, आणि करोतीमध्ये भक्त असं करतो असं सांगितले. बाकी सगळे शब्द काय आहेत तर सेम आहेत. याचा अर्थ काय, आणि ज्या शब्दावर आपण चूक करतो यज्ञम, तर तिथे काय यद यत, तर मी काय करणार आहे तर कायेने, वाचेने आणि मनाने आणि माझ्या इंद्रियांनी, ह्या ज्या काही मी गोष्टी करणार आहे, यद यत हे सगळं हे मी नारायणाला म्हणजे विष्णूला समर्पण करणार आहे. तर यद यत म्हणजे हे जे ते मी देणार आहे, तर तिथे आपण त्याच्या आधी यज्ञम असं म्हणतो. तर हा एक छोटासा चूक मला सापडली, आणि ती सापडल्यानंतर तुम्हा सर्वांपर्यंत पोचवावी असं मला वाटलं. तुम्हा सगळ्यांची चूक आहे असं दाखवण्याचा इथे अजिबात प्रयत्न नाही. मला माझी चूक सापडली आणि ती इतरांना सुद्धा कळावी म्हणून मी हा श्लोक आणि हा व्हिडिओ आपण इथे करत आहोत. तुम्हाला वाटत असेल अजून सर्वांपर्यंत पोचवावा तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनल धर्म संस्थापनार्थाय याला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.